महाराष्ट्र शासनाच्या स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत भिवापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात फळबाग लागवड केली आहे। योजना मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी नियमानुसार रोपांची लागवड पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे तालुका कृषी कार्यालयात सादर केली आहेत। मात्र योजनेनुसार मिळणारे अनुदान अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही। फळबाग योजनेचे अनुदान त्वरित जमा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पवार गटाचे सुधीर मोहोड यांनी तालुका कृषी अधिकारी भिवापूर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे। या योजनेनुसार लागवडीनंतर पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते, मात्र त्यात प्रचंड विलंब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचा पैसा गुंतवून लागवड केली असून आता खरीप हंगाम सुरू झाल्याने त्यांना पुढील शेती कामांसाठी भांडवलाची तीव्र गरज आहे, परंतु अनुदान मिळत नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत। या संदर्भात काही शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यामध्ये यांनी आपले दुःख मांडले आहेत। त्यांनी मागणी केली आहे की जे लाभार्थी पात्र आहेत आणि ज्यांनी नियमानुसार फळबाग लागवड पूर्ण केली अशा सर्वांना अनुदानाचा पहिला हप्ता तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा। योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांपर्यंत लाभ वेळेवर पोहोचवणे ही शासनाची जबाबदारी आहे, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांची जोरदार मागणी आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.